लोकतंत्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। दिनांक 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन माहूरगड इथे आहे। या कार्यक्रमास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन हदगाव येथील प्रगतिशील शेतकरी मुळे काका यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे। तसेच शेतकऱ्यांनी या अधिवेशनास येऊन आपली बाजू सरकारकडे मांडण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे। बघूया त्यांच्याशी बातचीत केली असता ते लोकतंत्र न्यूजशी बोलताना काय म्हणाले। न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। तर आपल्या सोबत आहेत आज हदगाव येथील प्रगतिशील शेतकरी। तर ते शेतकरी संघटनेचे कार्य मागील बऱ्याच दिवसापासून करतात। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर ते आवाज उठवतात। तर आपण त्यांच्याशी आज बोलू। जे की अधिवेशन आहे माहूरला 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी। तर काका आपला परिचय द्या आणि सांगा काय अधिवेशनाबद्दल। राम राम। मी दुर्गादास विठ्ठलराव मुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मधून रिटायर झालेलो आहे। उमरखेड टी पॉइंट हदगाव येथे माझी 7 एकर 7.5 एकर जमीन आहे। तिथे मी प्रगतिशील प्रयोग करत असतो। माझे शेतकऱ्याला एक आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी 14 आणि 15 तारखेला जे काय आपलं अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये सगळ्यांनी आपली हजेरी लावावी आणि आपले आपले काय प्रश्न असतील तिथे प्रश्नावर आपण त्या चर्चा केलेली बरी। कारण शेतकरी संघटित होणं अतिशय महत्त्वाचं आहे। शेतकरी संघटित न झाल्यामुळे व्यापारी वर्ग आपला फायदा उचलत आहे। व्यापारी वर्ग आपला भयानक फायदा उचलत आहे। आपल्या शेतमालाला भाव मिळत नाहीत। त्यात केंद्र सरकारची जे काही धोरणं आहेत ते धोरण आपल्या फायद्याचे नाहीत। आपण शेतकरी जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत काहीही आपल्या शेतकऱ्याचा फायदा होणे नाही। हे फक्त ते PM किसान वगैरे जे काय लावायलेत आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या तोंडाला पानं पुसायचा कार्यक्रम चालू आहे केंद्र सरकारचा। संघटित जर शेतकरी झाला तर हे सरकार सुद्धा उलट करण्याची शेतकऱ्यामध्ये आपल्या ताकद आहे। तर माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांनी संघटित व्हावं। शेतकऱ्यांनी संघटित झाल्याच्या नंतर अजूनही एक माझी विनंती आहे की शेतकरी जे काय प्रयोग करतील ते एक दुसऱ्याशी त्यांनी आपले शेअर करावे म्हणजे एक दुसऱ्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट करून काय आपण नवीन प्रयोग केला त्यातून आपल्याला काय उत्पन्न मिळालं या सगळ्याचा अनुभव आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याला द्यावा ही माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे। आता जे अधिवेशन होत आहे साहेब 14 आणि 15 फेब्रुवारी माहूरगड येथे, तर आपण शेतकऱ्यांसाठी काय काय क्लू द्याल। आपण हजर राहायला पाहिजे, मदत करायला पाहिजे अधिवेशनासाठी। सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला शक्य आहे तेवढी मदत करावी आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तिथे संघटित व्हावं। पैशाचा विषय नाही, विषय पैशाचा नसतो। फक्त माझं एकच आपल्याला सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी संघटित व्हायला पाहिजे। संघटित झाल्याशिवाय संघटनेतून सगळं काही साध्य होऊ शकतं आणि आपण त्याच्यात संघटित होणं फार अतिशय जरुरीचं आहे। धन्यवाद साहेब, आपण लोकतंत्र न्यूजशी बोललात। धन्यवाद।